हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माय नेम इज देविका आणि आम्ही जस्ट आलेलो आहे एका फॅमिली ट्रिपवर विच इज इन महाबळेश्वर. बघूया आपण आम्ही काय काय मज्जा करतो आहे. प्लस जस्ट आम्ही आत्ता रिसॉर्टवर पोहोचलेलो आहे. आमचा रिसॉर्टचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. वेट, लुक ॲट दिस. आणि ही आहे आमची रूम. मी तुम्हाला एक छोटीशी रूम टूर देते. हा एक बेड आहे आणि हा एक बेड आहे. हा मम्मी पप्पांसाठी, आमच्यासाठी. टी व्ही आहे इथे छोटासा. इकडे टी कॉफी मशीन आहे, वॉशरूम. आणि ही आहे बाल्कनी. इथे असलेले आहे पप्पा, इथे बसलेली आहे मम्मी. आणि हा आहे व्ह्यू. आम्ही चाललेलो आहे महाबळेश्वर फिरायला. मी, माझी मम्मी, माझी बहीण आणि वन अँड ओनली CS दुसऱ्याने कशी रागात बघताय बघा. जायचं होतं मॅप्रो गार्डनला, कारण की मी महाबळेश्वरला फक्त आणि फक्त मॅप्रो गार्डनसाठी आलेली आहे. सो मला त्याच्यासाठी जायचं होतं, पण ठीक आहे, ते मी उद्या बघणार आहे. सो मी तुम्हाला पण दाखवेलच ते. प्लस मी आज घेऊन आलेली आहे आमच्यासोबत दिस क्युटी, माझी यूट्यूबची कॅट, माझी यूट्यूबची बॅग. काय व्ह्यू आहे हा, एक नंबर, खूप भारी, खूप अप्रतिम. इको पॉइंट जो आत्ता मी तुम्हाला दाखवला, वाली एक गोलमालची गाडी आहे इथे. आणि दिस इज माय आउटफिट ऑफ द डे, श्रेयाचं आउटफिट. गोलमालच्या गाडीवर बसायचं का? 20 रुपीज पर पर्सन. तिथे लव बघ किती छान काढली. आपण चौघे जण फोटो काढून याच्यावर. काढ. आम्ही छोटं होतो तेव्हा बसून जायचो ना, श्रेया टाकीवर बसायची. श्रेया तू आत्ता पण टाकीवर बस, पुढे पप्पा, मम्मी आणि मग मम्मी. फोटोशूट. पहिला आम्ही पण इथे मध्ये यांच्या बसलेलो, मग आता हे दोघं जण फोटो काढत आहेत गोलमालच्या गाडीवर. आणि हे मी तुम्हाला सांगितलेलं, हे काय माहिती, 20 रुपीज पर पर्सन. म्हणजे आम्ही चौघंजणं बसलो तर 20 रुपीज पर पर्सन असं फोटो काढण्यासाठी फक्त. ते पण आपल्या फोनमध्येच फोटो काढणार तर. आणि त्या साईडला खूप माकडं आहेत म्हणून आम्ही तिकडे गेलेलो नाही आहे, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं, मला खूप जास्त भीती वाटते माकडांची. आता बघूया, इथे अगेन स्टॉल्स आहेत बरेच, आईस्क्रीम, पाणी बॉटल वगैरे, आणि खायचं पण आहे. बघूया, आता आम्ही चाललेलो आहे सेकंड पॉईंटवर. बघूया आपण तिकडे काय आहे. सो हिअर वी आर. इथे आहे हा एलिफंट पॉईंट. हे जे तुम्हाला दिसतं आहे हत्तीची सोंड, याला बोलतात एलिफंट पॉईंट. क्यूट वाटतं. आणि ना हे पावसाळ्यात पूर्ण हिरवं झालेलं असतं, असं मी फोटोजमध्ये पाहिले गुगलवर. हे सगळे मी जे बोलते ते सगळं हिच्या व्लॉगमध्ये घेते, सेम कॉपी वाक्य. आणि ते कान पण वाटत आहेत, छान वाटतंय. आणि हा व्ह्यू, हा दुसरा साईडचा व्ह्यू आहे. ब्लॉगर देविका दुसऱ्याने. मला सबस्क्राईब करा. तेच बोलणार. आत्ता आम्ही आलेलो आहे स्ट्रॉबेरीज बघायला, जिथे ते उगतात तिथे. मी तुम्हाला दाखवते. वेट, किती क्यूट वाटतंय, क्यूटी. हे सगळे स्ट्रॉबेरीचे झाडं आहेत, ते दिसतंय तुम्हाला. हे बघा, खूपच भारी वाटतंय ग. मला पण तोडायचं. तोडू काय? माझ्या पप्पांनी तोडली. गेला म्हणतात. किती क्यूट आहे ना, खरंच. बल्ल्याच्या गालासारखा क्यूट आहे तो. माझ्या तोंडाला खूप पाणी सुटते, तर मी ना तुम्हाला खाऊन सांगते की ही ना गोड आहे की कशी आहे. ठीक आहे. खूप भारी आहे, खूप भारी आहे.
मम्मी पप्पांचं भांडण होतंय कारण की मम्मी आत्ता म्हटली पप्पांना की कशाला तोडताय आगाऊपणा कशाला करताय आणि पप्पांनी तोडल्यावर म्हणता बघू द्या 1 मिनिट. गोड आहे. हे जास्त गोड आहे. आपण जे बाहेरून स्ट्रॉबेरी घेतो ना त्याच्यावर असे काळे कुळे डाग असतात एकदम भंगार, तर मला खायची पण इच्छा होत नाही. पण हे भाई विदाऊट धुता पण आम्ही डायरेक्ट खाऊन घेतली. आता मी शोधते एक स्ट्रॉबेरी. मला एक स्ट्रॉबेरी तोडायची आहे कारण की मला एक स्ट्रॉबेरीसोबत फोटो काढायचा आहे. ए जर सापा वगैरे नसतील ना, मला ना सरपटणाऱ्या प्राण्यांची खूप भीती वाटते, एकदम घिन येते मला. इथे ह्यांनी हे पण केलं आहे स्ट्रॉबेरीच्या याच्यात फोटो काढण्यासाठीच ते इथे पण काढू शकतो, पण ते बेसिक आहे ना सगळीकडे असतं. आता मी विचार करते एक स्ट्रॉबेरी तोडायची. स्ट्रॉबेरी छान दिसते. स्ट्रॉबेरीज लावलाय पण इथल्या पिकलेलं नाही आहे बघा. ही विदाऊट पिकलेली आणि ही पिकलेली. आता आम्ही खायला आलोय स्ट्रॉबेरी क्रीम. जे इथलं सांगू शकता मग की माझा फोटो काढ असं सांगू शकता नाही. इंडिपेंडंट. ते पानं हलताय ना तिथे माकड आहे. क्रीम चांगली आहे. साक्षी तुझी प्रेक्विसची क्रीम आहे. चांगलं आहे म्हणजे 1 टाइम ट्राय करायला चांगलं आहे. आता आम्ही आलेलो आहे पंचगंगा मंदिरला, जिथे 5 पांडवांनी मंदिर बांधलेलं आणि तिथे बोलतात की 5 नद्यांचा उगम एका ठिकाणी आहे. तर बघूया, तिथे मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. सो सॉरी मी तुम्हाला दाखवू नाही शकत, बट जर अलाउड असेल तर मी तुम्हाला 100% दाखवेल. हे आहे मंदिर. मला एक एकदम भारी शॉप मिळालं आहे काय, जिथे मला ज्या गोष्टी आवडतात त्या आहे सगळ्या. आम्ही आता पहिले हे पण दर्शन घेऊन येतो आणि मग नंतर आम्ही घेऊया हे. एक्साइटिंग. मी महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेतलेले आहे. आतमध्ये कॅमेरा वगैरे फोन काहीच अलाउड नाही म्हणून मी तुम्हाला दाखवू नाही शकली. तुम्ही या कळसाचं दर्शन घ्या. खूप सुंदर मंदिर आहे. थंड हवा आहे, खूप मस्त. आता वाटतंय ना महाबळेश्वरला आलो आहे असं, कारण की खूप थंड थंड वाटतंय. मी फायनली हे घेतलं आहे. गट्टू ते दाखव तुझ्या हातात ना. मला या सगळ्या गोष्टी खूप आवडतात. आय थिंक सगळ्या मुलींना आवडत असते. लीफ मी हे पण घेतलं आहे आणि मी हे पण घेतलं आहे. तर आम्ही आलेलो आहे मार्केटमध्ये, महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये. हे बघा, हे जे मार्केट आहे ना, सगळीकडे चप्पल, कपडे, स्ट्रॉबेरीज, चना आणि चॉकलेट्स याच गोष्टी आहेत. आणि त्या पण एकदम महाग आहे, म्हणजे खूप कॉस्टली, खूप जास्त कॉस्टली, ओव्हर कॉस्टली आहे. तर काय असं एवढं असं भारी अट्रॅक्टिव्ह नाही वाटलं. मला असं वाटलं की काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिक असेल, बट असं काही नव्हतं. तुम्हाला मी दाखवते. पण फार गर्दी आहे इथे, फार गर्दी आहे. तुम्ही जर इथे आला महाबळेश्वरला आणि जर हे मार्केट बघणं तुम्ही स्किप करायचं असेल, तुम्हाला तुम्ही प्रेफर कराल तर स्किप करा. आत्ता आलेलो आहे आम्ही रूमवर. खूप जास्त थकलेलो असं होतं की कधी लोळू. उद्या आम्ही खूप मज्जा करणार आहे, कारण की उद्या आम्ही जाणार आहे पूलमध्ये सकाळी सकाळी. त्याच्यानंतर आम्हाला खूप सारे व्हिडिओज बनवायचे आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ते सगळे व्हिडिओ बघण्यासाठी. आणि उद्या आम्ही कुठे कुठे फिरणार आहे, उद्या मेन आहे, उद्या आम्ही मॅप्रो गार्डनला जाणार आहे, जिथे मला खूप, म्हणजे मी इथे आली होती मॅप्रो गार्डनसाठी. सो येस, उद्या आम्ही तिथे जाणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला. टिल देन टेक केअर, बाय बाय.